नमस्कार, आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। परभणी शिवसेनेचे संजय जाधव लोकसभेची उमेदवारी दाखल। 17व्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज 26 मार्च उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। यातच आज परभणी जिल्ह्यात शिवसेना भाजप युतीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आपला शक्ती प्रदर्शन करून आपला अर्ज दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे त्यांनी मोठी रॅली काढली, त्यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ही रॅली जिंतूर रोडवरील शनिवार बाजारमधून शहरातील मध्यभागी शिवाजी चौक गांधी पार्क येथून जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालयावर धडकली। त्यानंतर त्यांच्यासोबत आमदार डॉक्टर राहुल पाटील, मोहन फड, मेघना बोर्डीकर, राहुल लोणीकर सह अनेक युतीचे नेत्यांसह संजय जाधव यांनी उमेदवार अर्ज दाखल केले आहे। मागील 25 वर्षापासून परभणी शिवसेनेचे बालेकिल्ला आहे। प्रतिनिधी रामदास आडे, बंजारा लाईव्ह। एकदम प्रसन्न असं वातावरण आपल्याला जाणवत असेल, कारण शिवसेना भाजप आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। या उमेदवारीच्या अनुषंगाने आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेलं आहे। निश्चित या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान विराजमान व्हावेत अशा स्वरूपाची जनभावना लोकांची आहे। प्रमुख लढत सर कोणत्या पक्षाची आहे? आता प्रमुख लढत आपल्याला दम्मादम्माने पिक्चर क्लिअर होईल ना। आज सोबत आहे असं पाहिलं गेलं की भाजपचे पदाधिकारी किंवा नेते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले, तर ऑल इज वेल म्हणायचं का? आता भाजप आणि शिवसेना ऑल इज वेल इज वेल, ऑल इज वेल इज वेल। सर युवा नेता आले नाही का? आदित्य ठाकरे आदित्य साहेब येणार होते, काही अचानक काही कारणामुळे येऊ शकले नाही। त्यांनी या ठिकाणी अर्जुनराव खोतकर साहेबांना पाठवलं होतं, पुन्हा मुसळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे